to learn appreciation of the poem. 1.3 Hope is the thing with feathers. आज आपण ॲप्रिसिएशन म्हणजेच कवितेचं रसग्रहण कसं करायचं हे या व्हिडिओमधून शिकणार आहोत. त्यासाठी आपण पोएम चूज केलेली आहे होप. होप इज द थिंग विथ फेदर्स. मागील व्हिडिओमध्ये आपण या पोएमचं पूर्ण एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे, पूर्ण मिनिंग पाहिलेली आहे, म्हणजे तुम्हाला ही पोएम समजलेली आहे. मग त्या पोएमवर डिपेंड आपल्याला आता ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. हे ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी आपल्याला क्वेश्चन कशा पद्धतीनं विचारलेला जातो, तर त्यासाठी रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट इट्स ॲप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स असा प्रश्न तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये केला जातो. आणि त्यासाठी काही पॉईंट्स दिलेले असतात. तुम्हाला फक्त तो प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करायचा आहे. फॉर एक्झाम्पल टायटल, पोएट, थीम म्हणजे सेंट्रल आयडिया, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, स्पेशल फीचर्स, then favorite lines and why I like or don't like this poem. अशा पद्धतीचे पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्या पॉइंट्सद्वारे तुम्हाला पूर्ण ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. नाव वी आर गोइंग टू डिस्कस ऑल दीज पॉइंट्स. फर्स्ट पॉइंट इज हिअर टायटल. टायटल म्हणजे काय, तुम्हाला त्यामध्ये कवितेचं नाव तुमच्या समोरच क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहे, पोएम असणार आहे, पोएमचं टायटलही दिलेलं असणार आहे. त्यामुळे फक्त हे टायटल लिहायचं आणि त्यासाठी तुम्हाला 1 मार्क आहे. टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज होप. होप इज द थिंग विथ फेदर्स. देन पोएट और ऑथर म्हणजे ती पोएम कुणी लिहिलेली आहे त्याचंही नाव पोएमच्या बरोबर खाली असतं. द ऑथर ऑफ द पोएम इज इमिली डिकिन्सन. देन थर्ड पॉइंट इज हिअर राईम स्कीम. आपण 8th स्टँडर्डमध्ये राईम स्कीम कशा पद्धतीने डिसाईड करायची हे शिकलेलं आहे. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 2 स्टांजाज इज ABAB whereas in the third stanza is ABCB. आता तुम्हाला दिलेल्या रायमिंग वर्ड्स वरून ही राईम स्कीम ठरणार आहे. पहिल्या 2 स्टांजामध्ये ABAB असं दिलेलं आहे बघा. फेदर्स, वर्ड्स, साऊल, ऑल अशा पद्धतीनं ABAB तुमची राईम स्कीम ठरणार आहे त्या रायमिंग वर्ड्सवरून. आणि थर्ड स्टांजाला मात्र राईम स्कीम बदललेली आहे, ABCB. फक्त सी, मी हे 2च लास्ट स्टांजामध्ये राईम वर्ड आहेत. त्यामुळे लँड आणि एक्स्ट्रीमिटी हे शब्द काय झालेले आहेत, तिथे राईम वर्ड नाही आहेत एकमेकांचे. त्यामुळे ABCB अशी राईम स्कीम आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज यार फेवरेट लाईन्स. तुम्हाला आवडणारी कोणतीही एक ओळ त्या होप या पोएममधून तुम्ही चूज करून लिहायची आहे. हिअर होप इज द थिंग विथ feathers and second line and sweetest in the gale is heard. Then next point is here theme means central idea. आता तुम्हाला त्या कवितेचा नेमकी थीम काय आहे, ते कशावर डिपेंड आहे, त्याची सेंट्रल आयडिया काय आहे, त्यातून नेमकं तुम्हाला काय समजलेलं आहे, मीनिंग काय आहे, हे तुम्हाला त्या पॉइंटमध्ये डिस्क्राईब करायचं आहे. द सेंट्रल आयडिया और थीम ऑफ द पोएम इज रोल प्लेड बाय द होप इन अवर लिव्स. अकॉर्डिंग टू द पोएटेस, होप, द लिटल बर्ड दॅट नेस्ट इन अवर साऊल, keeps us going even in the most difficult of times and demands nothing in return. Then next point is here figure of speech. आता आपण फिगर ऑफ स्पीच बऱ्यापैकी 8th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. त्यामध्ये अगदी इझी ॲलिट्रेशन, रिपिटेशन. एखादा वर्ड रिपीट होत असेल तर त्याला आपण रिपिटेशन म्हणतो. ॲलिट्रेशन, पहिलं लेटर जर रिपीट होत असेल तर त्याला ॲलिट्रेशन म्हणतो. पण बऱ्यापैकी या पोएममध्ये पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती हा अलंकार आहे, हे फिगर ऑफ स्पीच आहे. मग हे फिगर ऑफ स्पीच कशा पद्धतीने ठरतं, चेतना गुणोक्ती म्हणजे पर्सॉनिफिकेशन म्हणजे नेमकं काय. when in the line of the poem human characteristics are given to something non-human thing.
आता एखादी नॉन ह्युमन थिंग, आता इथे नॉन ह्युमन थिंग कोणती आहे? होप. आणि या होपला ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स सगळे लावलेले आहेत, त्यामुळे इथं पर्सॉनिफिकेशन हा अलंकार झालेला आहे. हिअर द लाइफलेस अँड द ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया ऑफ होप इज पोर्ट्रेड ॲज अ लिव्हिंग लिटल बर्ड. बघा, होपला म्हणलेलं आहे या पोएममध्ये द लिटल बर्ड, म्हणजे एखाद्या ह्युमन बिईंग किंवा कॅरेक्टरिस्टिक्स हे नॉन ह्युमन बिईंग असून सुद्धा, होप ही नॉन ह्युमन बिईंग असून सुद्धा त्याला कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या ह्युमन बिईंग पद्धतीनं सांगितलेली आहे, त्यामुळे इथे पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. देन नेक्स्ट पॉइंट इज हिअर स्पेशल फीचर्स. स्पेशल फीचर्स म्हणजे त्याची काय वैशिष्ट्य आहेत या पोएमची? दिस पोएम इज फुल ऑफ इम्प्लाइड मीनिंग्स. इट टेल्स यू द इम्पॉर्टन्स ऑफ होप अँड हेल्प्स यू टू सर्वाइव्ह इन एनी डिफिकल्टी डेज occasions. Then next and last point is here why I like the poem. आता ही कविता तुम्हाला का आवडते? अदरवाईज व्हाय आय डोंट लाईक दिस पोएम, किंवा तुम्हाला ही पोएम का आवडलेली नाही, हे इथे मात्र तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं आहे. ती पोएम आवडली तर का आणि नाही आवडली तरी का? आय लाईक द पोएम फॉर इट्स पॉझिटिव्ह मेसेज. अकॉर्डिंग टू द पोएट, hope is not easy defeated. It sustains us. Hope also encourages us to move forward. This message I think is a very important for young person. अशा पद्धतीने तुम्हाला हे पॉइंट्स 8 दिलेले असतात आणि त्या प्रत्येक पॉइंटला तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे, आणि हा असा सेम क्वेश्चन तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे 10th स्टँडर्डला ॲप्रिसिएशन हा पॉइंट असणार आहे. त्यामुळे आपण 9th स्टँडर्डमध्येच याची तयारी करायची आहे. ओके.